नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण आज गणराज्य दिनानिमित्त आणि 26 जानेवारी निमित्त आपल्या कांचन रसोई घरामध्ये मस्त तिरंगा इडली बनवणार आहे आणि सोबत सांबार पण बनवणार आहे. आणि ही रेसिपी आहे देशाच्या सन्मानासाठी. आणि आपण प्रत्येक सण साजरा करतो तसा हा पण आपला एक सणच आहे. त्यामुळे मी आज कांचन रसोई घरमध्ये मस्त तिरंगा इडली स्पेशल बनवणार आहे. तर चला कशी बनवायची बघूया. सगळ्या मित्रमैत्रिणींना, देशवासियांना गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर तिरंगा इडली आणि सांबार बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया. 1 वाटी तूर डाळ. आता ही सांबाराचं साहित्य आहे: शेवग्याच्या शेंगा, वांग, 1 बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, 2 मिरची हिरवी, कढीपत्ता, लसण, अद्रक आणि 2 मोठाले चिरलेले बारीक कांदे. आणि आपण चटणी बनवणार आहे पुदिन्याची. तर हा पुदिना घेतलेला आहे 1 वाटी, थोडे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसण, कढीपत्ता, कोथिंबीर. आणि हे आहे मसाले: तिखट, मीठ, हळद, सांबार मसाला, कांदा लसूण मसाला आणि हा तरीवाला एव्हरेस्ट मसाला. इडलीसाठी आपण कालच बॅटर तयार करून ठेवलेलं आहे. हे इडलीचं बॅटर. आता ही डाळ आपण स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊ छान मस्त. छान मस्त आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुरीची डाळ. त्याच्यामध्ये आता आपल्या किती पाणी शिजायला लागणार आहे तितकं टाकून घेऊया. त्याच्यामध्ये वांगे मिक्स करूया. शेवग्याच्या शेंगा हे छान स्वच्छ धुवून पहिलेच ठेवलेलं आहे मी. 2 मिरची, बटाटा, थोडंसं तेल, थोडीशी हळद. आपण आता कुकर लावून घेऊया आणि आपल्या नेहमीप्रमाणे 3 शिट्ट्या काढूया. आता आपल्या कुकरची शिट्ट्या होईपर्यंत आपण सांबाराची तयारी करूया फोडणीची. आता हे अद्रक, लसण, थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर ही छान मस्त बारीक पेस्ट करून घेऊ. पेस्ट रेडी आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. तेल तापलेलं आहे, तेल टाकूया. आता आपण जिरं मोहरी टाकून घेऊया याच्यामध्ये. कढीपत्ता. आता कांदा टाकूया. कांदा आपल्याला छान मस्त लाल होऊ द्यायचा आहे. छान मस्त कांदा लाल होऊ द्या. कांदा लाल झालेला आहे थोडा. आपण आता अद्रक लसणची पेस्ट टाकूया आणि छान मस्त फ्राय करूया. आता याला थोडं फ्राय होऊ द्यायचं. हे बघा मस्त आपलं छान मस्त लाल झालेलं आहे आपलं कांदा आणि लसणाची पेस्ट, लसणाची. आणि आपण आता याच्यामध्ये पूर्ण मसाले ऍड करणार आहे. हळद, मीठ, तिखट मसाला. हे छान मस्त असं एकजीव करायचं आहे घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूया. हे बारीक मी एकदम चॉपरने बारीक करून घेतला, म्हणजे जास्त वेळ लागत नाही याला नरम व्हायला. आता छान मस्त होऊन घ्यायचे. थोडं आता छान मस्त हलवलेलं आहे आपण. आता याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करूया आणि छान मस्त बारीक असं पेस्ट बनवूया. थोडी कोथिंबीर आणि थोडं गरम पाणी ऍड करूया. थोडंसं टाकायचं, अर्धा कप. आणि याला आता मस्त शिजू देऊ. याचं गाळ मस्त अशी पेस्ट झाली.
म्हणजे आपल्या सांबारामध्ये वाटलं नाही पाहिजे की आपण काय मिक्स केलं आहे. आता हे आपण झाकण ठेवू आणि मस्त आपण नरम होऊ देऊ. बघू आपण झालेला आहे का आपला रेडी. छान तेल सुटलेलंच आहे, याला एकदम छान सुगंध पण येऊ लागलेला आहे आणि आपलं छान मस्त रेडी आहे. टोमॅटो एकदम भारी शिजलेले आहे त्याच्यामध्ये. आता आपण कुकर उघडून बघूया आपलं डाळ शिजली आहे. चला, तर आपली डाळ पण शिजलेली आहे मस्त. आता आपण फोडणी टाकूया. चला, तर आता हे फोडणीचं साहित्य आपण या सांबारामध्ये टाकूया. बघा, तर मस्त छान आता सांबार तयार तर नाही म्हणता येणार, पण अजून आता त्याच्यामध्ये पाणी आपण घालूया. आणि गरम पाणीच टाकायचं म्हणजे छान त्या पदार्थाला चव येते. आणि इडली सोबत कसं थोडा पातळ सांबार पाहिजे, त्यामुळे थोडा पातळच करायचं सांबार. हे बघा, मस्त छान पातळ बनवून घेतलेला आहे मी गरम पाणी ऍड करून. हे बघा, छान मस्त असा झालेला आहे आपला. आता आपण याला एक उकळी येऊ देऊ. छान एक उकळी येऊ देऊया मस्त. आणि आता उकळी येईपर्यंत आपण इडली बनवून घेऊया. 15 मिनिटांमध्ये आपली उकळी पण येते आणि इडली पण तयार होते. आणि असे छान छान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज छान छान रेसिपी येऊन जाते. हे बघा किती छान बॅटर फुगलेलं आहे इडलीचं. हे बघा, आणि मी तुम्हाला रात्रीचं ते म्हणजे व्हिडिओमध्ये ॲड करून देणार आहे मी कसं बॅटर बनवलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही. आता हे इडलीचं पीठ बनवणार आहे मी. तर 4 ग्लास तांदूळ आणि 2 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे. सकाळपासून 12 वाजेपर्यंतपासून मी भिजत टाकलेली आहे. आता वाजलेले आहे 9:30 रात्रीचे. आता मी सकाळपर्यंत हे पीठ आंबवण्यासाठी तयार करून ठेवणार आहे. आता छान असं बारीक करून घ्यायचं. डाळ आपली छान बारीक झालेली आहे. अशी पूर्ण छान डाळ आणि तांदूळ मस्त बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण बॅटर. लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. छान आपलं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे. आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही बारीक करून घेतलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकू. 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. आणि सकाळी आपल्याला जेव्हा इडली बनवायची तेव्हा आपण खाण्याचा सोडा मिक्स करू. आता हे छान मस्त मिक्स करून आपण भिजत घालू. आता रात्रभर मस्त छान भिजत ठेवू आपण. हे छान मस्त आपण फुलू द्यायचं आता सकाळपर्यंत. म्हटलं ते फुलं एका पातेल्यात बसणार नाही म्हणून मी दुसऱ्या पातेल्यात ओढून ठेवलेलं आहे. आपण आता सकाळपर्यंत हे छान मस्त फुलून येतं आपलं बॅटर. आपली आता ही सांबारला उकळी आलेली आहे छान. आता आपण इडलीचं लावून घेऊया. आता हे इडलीचं पाणी पण गरम झालेलं आहे. आपण आता इडली लावून घेऊया याच्यामध्ये. आणि स्पेशल तिरंगा इडली असल्यामुळे आपण मस्त आता तिरंग्यासाठी इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कलर मिक्स केलेला आहे. हा ऑरेंज आणि हा ग्रीन आणि हे आपलं समजा नेहमीचं व्हाईट. तर आता हे आपण इडली पात्रामध्ये लावून घेऊ. याला तेल लावून घेतलेलं आहे मी इडली पात्राला अगोदर खाली मस्त, मग चिटकणार नाही आपली इडली.
आणि पाण्याला आधी उकळी येऊन घेऊ द्यायची, म्हणजे आपल्या पटकन त्या इडल्या लगेच फुगतील. हे आपण आता एक मिक्स इडली बनवून बघूया. छान तिरंगा इडली बनवूया. आधी व्हाईट कलर घेऊ, एका साईडनी ग्रीन, आणि एका साईडनी ऑरेंज. आता आपण छान मस्त 15 मिनिटासाठी इडली बनणार आहे आपली 15 मिनिटांनी. तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी बघूया कशी करायची. चटणीसाठी आपण हे शेंगदाणे अगोदर भाजून घेऊया. पुदिन्याची चटणी बनवणार आहे आपण आता, आपली इडली होईपर्यंत. शेंगदाणे भाजलेले आहे छान मस्त आपले. आपण डायरेक्ट आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी तयार करणार आहे. तर थोडा आपण कढीपत्ता पण ॲड करू, आपली मिरची आणि लसूण, आणि 1 वाटी पुदिना, आणि तेवढीच कोथिंबीर पण घेतलेली आहे आपण. आता हे छान मस्त बारीक करूया. थोडंसं जिरं 1 चमचा, आणि आपलं चवीप्रमाणे मीठ. छान मस्त चटणीचं बॅटर तयार आहे. असे छान मस्त बारीक करून घ्यायचं. आता याला वळून आपण तडका देऊया. मस्त ॲड करूया आपण याच्यामध्ये आता फोडणीसाठी. मस्त याच्यामध्ये आता जिरं आणि मोहरी ॲड करूया. मोहरी, जिरं आणि 2 मिरची आणि कढीपत्ता. असा झणझणीत तडका मस्त आपण चटणीवर टाकूया. छान आपली आता चटणी रेडी आहे. चटणी पण तयार आहे आपली. आपले 15 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर इडली पण आपली झालेलीच असेल. तर बघू शकता तुम्ही, छान मस्त फुगलेली आहे इडली. आणि आपण बघूया, असं चाकूया बघू. छान मस्त सगळ्या इडल्या आपल्या तयार आहेत. छान आता झालेल्या आहे इडल्या तयार. आपण काढून घेऊया छान. हे बघा किती छान मस्त तिरंगा इडली किती भारी दिसू लागली, एकदम मस्त. आपल्या इडल्या पण तयार आहेत आणि सांबार पण रेडी आहे. हे बघा छान मस्त सांबार. आता फक्त आपल्याला वरतून आता कोथिंबीर टाकायची थोडी, बस. आता सगळं रेडी झालेलं आहे. छान
छान मस्त आपला हॉटेल उडपीसारखा सांबार तयार आहे. हे बघा तर छान मस्त कांचन रसोई घरमध्ये आज 26 जानेवारी गणराज्य दिनानिमित्त छान मस्त तिरंगा इडली बनलेली आहे. बघू शकता किती भारी बनलेली आहे. ही तर खूपच आवडलेली आहे मला तिरंगा इडली मस्त मिक्स. आणि आपला छान सांबार पण रेडी आहे. आणि ही पुदिन्याची चटणी पण एकदम छान एकदम भारी झालेली आहे. आणि अशाच आपल्या छान छान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोज तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी येऊन जातील. आय लव्ह माय इंडिया.